मंजीशी बोलून मी माझघरात आले तर उमा काकू पोळ्या लाटत चुलीकडे बसल्या होत्या आणि माझे बाबा, दादू बाबा, केदार काका अंगणात बोलत बसले होते. तेवढ्यात येशानं येऊन मला मोगऱ्याची वेणी दिली आणि म्हणाला, ताई मी बाजारातनं घेतली हा. मी हसत ती वेणी घेतली, त्याचा वास घेतला आणि म्हणाले, यशवंतराव हे काही चालायचं नाही बरं का. माझी सोन्याची वेणी तुमच्या लक्षात आहे ना, का फक्त ह्या मोगऱ्याच्या वेणीवर भागवणार आहात. तसा येशा लाजून हसला. आमचा माझघरातला सगळा स्वयंपाक जवळजवळ पूर्ण होत आला होता. तेवढ्यात पोळ्या करायचं तसंच सोडून उमा काकू एकदम उठल्या आणि माझ्याजवळ येऊन त्यांनी मला घट्ट जवळ घेतलं आणि त्या हमसाहमशी रडायलाच लागल्या. आता आम्हाला कोणाला काही कळेना की यांना एकदम रडायला काय झालं. आता शांतीची आठवण येते म्हणाले तर आता त्या न रडता पोळ्या करत होत्या आणि शेवटच्या 2च पोळ्या करायच्या उरलेल्या असताना त्यांना एकदम कशी काय शांतीची आठवण झाली. तशी आजी माई काकूजवळ येऊन अगं उमे काय झालं असं विचारायला लागल्या तरी त्यांचं आपलं मला घेऊन रडणं चालूच. आजी वैतागून हळूच माईंना म्हणाली, कौसल्ये हिला पुन्हा शांतीचा झटका आला का गं. आणि ती मंजीकडे बघत म्हणाली, म्हणजे जा बाई केदारला बोलवून आण. आणि केदार काकांच्या बरोबर बाबा आणि दादूबाबा सुद्धा तिथे घाईघाईत आले. केदार काका आल्या आल्या मला उमा काकूंच्या हातातून सोडवत म्हणाले, उमे शांत हो. अगं ही रुक्मिणीच आपली शांती आहे. बघ आपली रुक्मिणी सासरून 4 दिवस राहायला माहेरी आली आहे. तिला काही गोडधोड खाऊ घालायचं सोडून तू तिला घेऊन रडत का बसली आहेस. तशी उमा काकू मला आणखीन जवळ घेऊन घट्ट धरत म्हणाल्या, अहो मला आपली शांती जाण्या अगोदर ज्या विचित्र भावना झाल्या होत्या ना, अगदी त्याच भावना मला आत्ता या क्षणी सोनीला बघून होत आहेत. मला माहिती आहे आपली सोनी परत कधी घरी यायची नाही. हे ऐकून माझ्या आईने जोरात रडायला सुरुवात केली होती आणि केदार काका गडबडून म्हणाले, उमे अगं उगं काहीतरी बडबडू नको. तुला हे कसले भ्रम होतात देव जाणे. उमा काकू एकदम दाराजवळ गेल्या आणि म्हणाल्या, अहो चला मला इथून घेऊन चला, आत्ता माझा जीव इथे गुदमरायला लागलाय. एवढं बोलून त्या काही न खाता पिता निघाल्या सुद्धा. केदार काकांनी मला जवळ घेतलं आणि म्हणाले, बाळे रुक्मिणी तू काकूच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. आणि बाबांना म्हणाले, शंभू मी येतो आता. आता हे रडण्याचं भूत उमाच्या अंगात महिनाभर तरी राहील. बाबा त्यांना म्हणाले की केदार थोडं खाऊन जायचं होतं. तेव्हाच माईनी पटकन एक मोठा डबा भरला. तो घेऊन केदार काका फाटकाजवळ थांबलेल्या उमा काकूंना घेऊन निघाले. तेव्हा आजी मला घेऊन आमच्या कृष्णकमळाच्या फाटकाजवळ गेली आणि उमा काकूला हाकारून म्हणाली, उमे तुला बरं वाटलं की तू परत ये. उमा काकू वळाल्या, परत रडत रडत म्हणाल्या, आई मी परत येईन पण आपली सोनी परत येणार नाही, तिला सांभाळ. आजी पुटपुटली, काळ्या जिभेची मेली. मी उमा काकूंच्या दंडाला धरून एका हातात जेवणाचा डबा घेऊन हळूहळू जाणाऱ्या केदार काकांकडे बघत होते. मला त्या क्षणी त्यांचं अतिशय वाईट वाटलं. आता वार्धक्याकडे झुकलेली केदार काकांची 40शीतून बघणारी नजर थकलेली होती. त्याचे केस सुद्धा बरेच कानशिलाकडे पिकलेले होते. माझ्या फार लहानपणापासून मी त्यांना बघत आले होते. पूर्वी फार समाधानी असलेले केदार काका आपल्या शांतीच्या अचानक मृत्यूनं आणि उमा काकूंच्या भ्रमिष्टपणामुळं फार खचून गेलेले होते. खरोखर काही दुःख इतकी मोठी असतात ना डोंगरा एवढी की ती नंतर खणून काढता येत नाहीत. मी रडवेली होऊन आजीचा हात धरून म्हणाले, आजे अगं तू उमा काकूचं काही मनावर घेऊ नकोस. पण तू नेहमी केदार काकांना ते आपल्या घरी आल्यावर जेवण खाण आणि गोडधोड खायला घाल. आजी म्हणाली, अगं सोने केदार मला तुझ्या बाबांसारखा. त्याला जेवण खाण घाल हे तू मला का सांगायला पाहिजेस. त्या दिवशी उमा काकूंच्या ह्या वागण्यामुळे वांगी भात इतका छान झाला असून सुद्धा आमच्या कोणाची जेवणं धड झाली नाहीत. हा एवढा वांगी भात टोपात राहिलेला होता. त्यात माझी आई सारखी डोळ्याला पदर लावून सतत आजीला विचारत राहिली की आई उमा वहिनी असं का बोलल्या. आजी आईला पुन्हा पुन्हा सांगत राहिली होती की वत्सले आपली सोनी सासरी जाणार आहे हे उमाच्या मनात राहिलेलं असावं. शांतीच्या जाण्यानं ती जरा वेड्यागत झाली आहे. तेव्हा ती कधी काय बडबडेल हे सांगता येत नाही. तू आता ते सगळं सोडून दे.
पण नंतर आजी स्वतःशीच म्हणाली की आता मात्र उमाला कधी घरी बोलवायचं नाही. मेली येते आणि काही ना काही घोळ घालून जाते. पण हे बडबडताना माझ्या आजीची माझ्यावर खिळलेली काळजीची नजर मला बरंच काही सांगून गेली होती. मी बघत होते, तो निंबाळकरांचा शनी माझ्या मागे लागल्यापासनं आमच्या घराची सुखशांतीच नाहीशी झालेली होती. प्रत्येक क्षणी माझं घर माझ्या काळजीनं पार काळवंडून गेलेलं होतं. त्यात काही ना काही भयंकर घटना घडतच होत्या. माझे बाबा आता जरा वाढल्यासारखे झाले होते. माझ्या आजीचा खोकला उगीचच वाढलेला होता. म्हणतात ना, काही माणसं जन्मजात सुखच घेऊन जन्मतात, तर काही माणसं जन्मजात दुःखच घेऊन जन्मतात. माझी आई मात्र जन्मजात रडणंच घेऊन जन्मलेली असावी. कारण आपल्या स्वतःच्या घरात ती माझ्या बाबांसाठी रडत राहिली होती आणि लग्न झाल्यावर आपल्या माहेरच्या माणसांसाठी रडत राहिली आणि ते सगळं आटोपल्यावर आता ती माझ्यासाठी रडत राहिलेली होती. म्हणजे एवी तेवी तिच्या रडण्याचा हिशेब कधी पुरा झालाच नव्हता. कधी मला वाटायचं माझ्या आजीचं म्हणणं बरोबर आहे. खरंच माणसाच्या सुखाला एकदा का नजर लागली ना, की ते माणसाचं सुखच घेऊन निघून जातं. त्या रडक्या दुपारी मी आजीच्या कुशीत गाढ झोपले होते आणि अचानक मला ते स्वप्न पडलं की मी त्या सुंदर बकुळ रानातनं फिरतीये आणि माझं ते सुंदर बकुळ रान पूर्वीसारखं गूढ शांततेनं भरून गेलेलं आहे. मी त्या बकुळ फुलावर पहुडून तिथला सुगंध पीत असताना मला जाणवलं की तो सर्पराज अगदी माझ्या जवळ येऊन मला न्याहाळतोय. मी तृप्तीने माझे डोळे मिटले होते आणि अचानक दचकून मला जाग आलेली होती. माझ्या दचकण्यानं जागी झालेली आजी मला मायेनं जवळ घेत म्हणाली, सोने बाळा का ग दचकलीस? तशी मी आजीच्या कुशीत शिरून तिला म्हणाले की आजी, एखाद्या सर्पाचं आणि तरुणीचं प्रेममिलन होऊ शकतं का ग? माझी आजी जवळ घेत म्हणाली, अगं होऊ शकतं की सोने. अगं सापाच्या जातीला म्हणे मृत्यू नसतो. तो आपली जुनी काठ टाकून पुन्हा नवीन शरीर धारण करतो. पण जर एखादा सर्प किंवा सर्पिण कोणत्या कारणास्तव ठार मारले गेले तर तो सर्प किंवा सर्पिण आपल्या सोबत्याचा पुनर्जन्म ओळखून त्याच्याकडे ओढले जातात. सर्प आपल्या सर्पिणीचा गंध ओळखून तिच्याजवळ येतो. आणि आजी एकदम थांबून म्हणाली, नंतर काय होतं देव जाणे. आता तू झोप सोने. तसं मी हलकेच आजीच्या कानात म्हणाले, आजी पुढे काय होतं ते मला माहिती आहे ग. आजी हसत म्हणाली, सोने आजकाल फार फाजील होत चालली आहेस हा. आणि आम्ही दोघी खुदू खुदू हसत असताना मंजी मध्येच उठून म्हणाली, आजी तू आणि ताई का हसताय ग? आजी म्हणाली, तुझ्या ताईला प्रेमाचं भूत चावलंय, तू झोप आता. त्या दुपारी आम्ही झोपून उठल्यावर माईने सगळ्यांसाठी चहा पोहे केले. यशा आणि मंजीला सुद्धा गोडगोड चहा मिळाला होता. आमचं चहापान आटोपल्यावर बाबा अचानक मला घेऊन देवघरात गेले आणि माझ्या कपाळाला तो देवाचा खोटा अंगारा फासून मला अगदी भरल्या गळ्यानं म्हणाले, माझ्या पोरा, जर तुला त्या निंबाळकरांच्या घरात कसल्या देखील प्रकारचा त्रास झाला ना तर मला सांग. तुला माझी शपथ आहे सोन्या, मी त्या क्षणी तुला घेऊन परत येईन ग. आणि त्यानंतर तुला परत तिथे पाठवणार नाही मी कधीच. मी माझ्या बाबांचा हात धरून अत्यंत निग्रहानं म्हणाले, बाबा मी तुमची शपथ घेऊन सांगते, तिथे काहीही अघटित घडलं तर मी इथे नक्की परत येईन आणि तुमच्या जवळ राहीन. या शांत देवघरात मी माझ्या बाबांना तसं वचन दिलं होतं. पुढे मी एका ब्राह्मण कन्येनं माझ्या बाबांना वचन दिल्याप्रमाणे आमच्या घरी कायमची आलेली होते. ओंकारेश्वराच्या नातीनं, शंभुनाथ भटाच्या सोनसळीनं शेवटी आपलं वचन पूर्ण केलेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठल्यापासून माझा डावा डोळा सतत उडत होता. आणि कधी नाही ते आमच्या येशाला स्वप्न पडलं होतं की मी आमच्या फुलबागेत बसून रडतीये. यशाचं ते स्वप्न ऐकून आजी त्याला म्हणाली की यशा, आता तुझं हे स्वप्न आईसमोर बोलू नको हा, नाहीतर ती दिवसभर डोळ्याला पदर लावून बसेल. अरे 4 दिवस झाले ती नीट जेवत नाही आहे. आणि ती स्वतःशी पुटपुटली होती की स्वप्नात रडणं बरं असतं तर हसणं अशुभ असतं. त्या सकाळी केदार काका आले आणि आजीजवळ काल नेलेला डबा देत म्हणाले,
आई, उमा आता ठीक आहे बरं? आजीनी मान हलवली. मी इथे आले त्याला आजचा दिवस धरून 5 दिवस झाले होते. त्यावेळी पुढे मला निंबाळकरांकडे काय काय भोगावं लागणार आहे याची थोडीसुद्धा कल्पना नव्हती. माझ्या घरातले हे शेवटचे 5 दिवस नंतर मला पुन्हा कधीच मिळाले नाहीत. माझ्या आईनी जसं आपलं माहेर हरवलं होतं तसंच त्या सगळ्या माझ्या माणसांना हरवून रस्ता चुकून निंबाळकरांच्या भूलभुलैया हवेलीत मी हरवून गेले होते. आमची देवपूजा आटोपली. आम्ही सगळेजण न्याहारी करत असताना निंबाळकरांची ती काळी मोटार आमच्या फाटकाजवळ येऊन यमदूतासारखी उभी राहिलेली होती. आमच्या घरात एकच रडारड सुरू झाली होती. बाबा, केदार काका, दादू बाबा चटकन उठून फाटकापाशी धावले. आजी आईला आणि माईला म्हणाली, अगं जावई बाप्पू दिवाळीपर्यंत राहायला आले असतील, तुम्ही गप्प राहा ना. आणि शेवंते, तू पांढऱ्याला सोडू नकोस हा, आणि त्या जाईजुईला देवघरात बंद करून ठेव. आम्ही पाहिलं स्वतः प्रतापराव मोटार चालवत धनाजीरावांसह आले होते. ते दोघे आमच्या फाटकातनं आत आले तेव्हा त्या दोघांच्या हातात सिगरेटी होत्या. आल्या आल्या प्रतापराव फाटकाजवळच बाबांना म्हणाले, अहो आम्ही सोनसळीला न्यायला आलोय, तिला पाठवून द्या. बाबा एकदम व्याकुळतेनं म्हणाले, अहो ती आल्याला फक्त 4 दिवस झालेत आणि तुम्ही आत तरी या, जरा निवांतपणे बसा. धनाजीराव एकदम चढ्या आवाजात म्हणाले, हे बघा शंभूराव, आम्हाला बसायला वेळ नाहीये, आम्ही सोनबाईला लगेच घेऊन निघणार आहोत. मग बाबासुद्धा निग्रहानं म्हणाले की असं कसं, आमच्या पोरीची अजून न्याहारी झाली नाही, जेवण आटोपलेलं नाही आणि आम्हाला तिला असं पाठवता येणार नाही. बाबांना कळलं होतं की धनाजीरावांनी प्रतापरावांनी दारू घेतली आहे आणि त्यामुळे बाबा विलक्षण अस्वस्थ झाले. आपल्या मुलीच्या भवितव्याचा विचार करताना हे मराठी कुटुंब व्यसनी असेल हा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवलेला नव्हता. पण आता ते अघटित संकट त्यांना जाणवलं होतं. बाबांची ही मनस्थिती केदार काकांना लगेच समजली. ते थोडे पुढे सरकून थोड्या चढ्या आवाजात म्हणाले, आपण काय मद्यपान करून आलाय का? धनाजीराव प्रतापराव थोडे चमकले. त्यांना आठवलं गुरुजींनी म्हटलं होतं की मला कुठल्याही परिस्थितीत त्या मुलीचा दिवाळीच्या अमावास्येला बळी द्यायचा आहे. त्यात जर काही गडबड झाली तर तुमचा तो खजिना जाईलच, पण तुम्हा प्रत्येकाला आपला जीव गमवावा लागेल हे लक्षात ठेवा. आणि आता हा ब्राह्मण त्यांच्या मद्यपानाबद्दल पुढे येऊन विचारत होता. जर या लोकांनी सोनसळीला त्यांच्याबरोबर पाठवायला नकार दिला तर त्या गुरुजींच्या पूजेचं काय होईल? तो खजिना मिळायला त्या 6 पूजा आणि सोनसळीचा बळी हे सगळं आवश्यक होतं. हा सगळा विचार करून धूर्त धनाजीराव एकदम पुढे आले आणि म्हणाले, अहो त्याचं काय झालं? काल पहाटे आम्ही इथे यायला बाहेर पडलो. गावातल्या एका माझ्या मित्राच्या मुलाचं लग्न होतं. मग लग्नाला जाऊन त्या वधूवरांना आशीर्वाद देऊन आम्ही लगेच निघणार होतो, पण ती सरदार मंडळी ती आम्हाला थोडंच तशी सोडणार होती. शेवटी त्या जुन्या मित्राच्या आग्रावरनं 4 घोड घेतली. पण हे आमच्या हिला आणि गुरुजींना कळलं ना तर आम्हाला ते हवेलीत पायसुद्धा टाकू देणार नाहीत. तसं आमच्या बाबांना थोडं समाधान मिळालं होतं. पण प्रतापरावांना मात्र केदार काकांच्या या विचारण्याचा भयंकर राग आला होता. कोण कुठले भिक्कारडे त्यांना त्यांच्या दारू प्यायचा जाब विचारत होते. प्रतापराव जरा चिडून आपल्या वडिलांना म्हणाले, बाबा निघायचं आहे ना आपल्याला? तसे दादू बाबा थोडे पुढे झाले आणि म्हणाले, अहो पाहुणे, वाईज दम घ्या, थोडा चहा पाणी घ्या, आमच्या पोरीला असाच कसा धाडायचा. आणि धनाजीराव प्रतापराव आत आलेले होते. तेव्हा बिचारी माझी काही माहीत नसलेली आजी एकदम बाहेर येऊन म्हणाली, काय जावई बापू, सगळी कामं आटोपली का? आता आला तसं दिवाळी करून निघा. प्रतापराव आजीच्या पायासुद्धा न पडता पटकन म्हणाले, आजीबाई आम्ही आत्ता निघणार आहोत. आजी दचकली आणि म्हणाली, आत्ताच निघणार? अहो असं कसं? सोनी येऊन फक्त 4 दिवस झालेत, दिवाळीचा सण तोंडावर आलाय, आम्ही नाही असं सोनीला पाठवू शकणार. मग तसे संयम संपलेले प्रतापराव एकदम रागानं म्हणाले, मग ठेवा आपल्या नातीला आपल्याजवळ, आम्ही निघतो. आणि आपल्या संभाषणाला वेगळंच वळण लागलेलं बघून माझी म्हातारे आजी गडबडली.
तिने धनाजीरावांकडे बघितलं तसे ते फाजीलपणे हसत आजीला म्हणाले, अहो त्याचं काय आहे आजीबाई, आमचा हा प्रताप आहे ना, हा पूर्वीपासून आहे जरा उतावळा. आता मला सांगा, चंद्र इथे असल्यावर तो मधुचंद्र कोणाबरोबर करणार? म्हणून गुरुजी म्हणाले, सुनबाईला घेऊन या, आपण आत्ताच मंगळसूत्र बांधण्याचा विधी आटोपून घेऊ आणि प्रतापचा मधुचंद्र पूर्ण करू. आणि या वाक्यावर ते आणि प्रतापराव खो खो करून हसले. आजी त्या दोघांकडे बघत राहिली, पण बाबा पुढे होत रागानं म्हणाले, हे बघा, आमच्या घरात असं बोलायची पद्धत नाही हा. तेव्हा धनाजीराव सुद्धा आणखीन ताणलं तर तुटायचा संभव आहे हे जाणून म्हणाले, हे बघा शंभूराव, एकदा सुनबाईचा तो धार्मिक विधी पूर्ण झाला की मी लगेच प्रतापला आणि सुनबाईला दिवाळीसाठी इथे पाठवून देईन, मग तर झालं. बाबा आत येऊन आजीला म्हणाले, आई सोनीला पाठवायची तयारी करा. हे ऐकून मी भीतीने थंडगारच पडले होते. इथून जायचं ही कल्पनाच मला भयंकर भीतीदायक वाटत होती. मला जाणवलं होतं की मी आता पुन्हा कधी माझ्या घरी परत येणार नाही. मी त्या क्षणी काहीतरी ठरवलं आणि आजीला म्हणाले, आज्जे मी मोरीत जाऊन येते. मी धावत मागल्या अंगणात गेले आणि बकुळ रानात जाण्यासाठी माझा पाय मी तारेच्या बाहेर काढत असताना मला बाबांचा आवाज ऐकू आला, सोने अगं काय करतीयस हे? त्यापेक्षा आपण सगळेच त्या रानात जायचं का? मी मागे वळले, बाबांच्या मिठीत शिरत म्हणाले, बाबा अहो का तुम्ही माझं लग्न केलं तो? बाबा मला कुरवाळत दुःखानं म्हणाले, सोने फार मोठी चूक केली ग मी बाळा, मला माफ कर. मी बाबांच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाले, बाबा अहो मोठ्याने कधी लहानाची माफी मागू नये, तशानं लहानाचं आयुष्य कमी होतं. आणि त्या क्षणी बाबांनी मला धरून रडायलाच सुरुवात केली. तिथे आलेले दादूबाबा, केदार काका आमचं ते रडणं बघून भांबावले. तेवढ्यात मंजी, येशा, माई आणि आई तिथे आल्या आणि त्याही मला धरून मोठ्यांदा रडायला लागल्या. माझी नेहमी सर्व प्रसंगांना सावरून धरणारी आजी ती सुद्धा पदरानं डोळे पुसत उभी होती. केदार काकांनी प्रसंग ओळखला आणि ते बाबांना म्हणाले, शंभूनाथा, अरे बाहेर धनाजीराव प्रतापराव बसलेत आणि इथे तुमची ही रडारड शोभत नाही रे. हे बघ, आपली रुक्मिणी सासरी जाऊन लगेच परत येणार आहे, नाही तर शंभू आपण तिला आणायला जाऊ. शंभू मला सांग, अरे तूच धीर सोडल्यावर कसं होणार रे? दादूबाबांनी येऊन बाबांना धरलं आणि म्हणाले, अरे शंभू, समदा घर रडतं या आणि आपली पोर सासरला जाताना ना ये बरोबर नाही रे. मग बाबांनी स्वतःला सावरलं होतं. नंतर काहीही न खाता पिता माझी घाईघाईत सगळ्यांनी जाण्याची तयारी केली होती. आई रडत रडत मला देवघरात देवांना नमस्कार करायला घेऊन आली आणि ती दचकून मागे सरकली. नेहमी आमच्या देवघरात मंदपणे तेवणारी समई आत्ता विझलेली होती आणि हा फार मोठा अपशकुन झालेला होता. तेव्हाच बाबा आत येऊन समई पुन्हा पेटवत आईला शांतपणे म्हणाले, वत्सले, अगं या समईला सुद्धा सोनीच्या जाण्याचं दुःख झालंय ग. या सगळ्या गडबडीत ते बाहेर बसलेले दोन्ही निंबाळकर कधी मोटारीत जाऊन बसले होते हे कोणालाच कळलं नाही. जेव्हा फाटकाजवळ मोटार सुरू होण्याचा आवाज आला आणि भोंग्याचा पो पो आवाज सुरू झाला, तेव्हा केदार काका घाईघाईनं आत आले आणि म्हणाले, शंभू, अरे रुक्मिणीला घेऊन चल. बाबा घाईघाईनं मला घेऊन फाटकाजवळ गेले. मी रडत मागे वळून बघितलं तर माझं सगळं घर तिथे रडत रडत उभं होतं. देवा, माझ्या मंजी येशीला, माझ्या मुक्या सोबत्यांना मी कुरवाळलं सुद्धा नव्हतं. आजीच्या, आईच्या, माईच्या कुशीत मी शिरलेच नव्हते. मी तशीच रडत रडत मागे मागे बघत त्या मोटारीच्या मागे जाऊन बसले आणि खिडकीतून बघत त्यांना हात हलवताना मला एकदम माझे ते शाळेत जाताना आजी आईला टाटा करणं आठवलं. मी अनिवार दुःखानं हात हलवत असताना माझं घर, माझी माणसं एकदम मागे गेली होती आणि आमची मोटार मात्र सुसाट धावत सुटली होती. त्यावेळी मी मागे मागे बघत रडत असताना धनाजी निंबाळकर मागे वळले आणि ओरडले, ए आता ग बस, का हवेलीपर्यंत रडत राहणारा आमचं डोकं पिकवणार?
आणि प्रतापराव म्हणाले, बाबा पुन्हा ती रडली ना, एक थोबाडीत ठेवून द्या तिच्या. तुम्ही बघितलं ना तिथं काय रडारड चालली होती. आणि तो भिकारी भट आमच्या दारू पिण्याबद्दल आम्हाला जाब विचारत होता. वाटलं होतं साल्याच्या कमरेत लाथ मारून त्याचं पेकाट मोडून टाकावं. हे सगळं ऐकून मी एकदम गप्प झाले होते. तो प्रवास मला सतत मी माझ्या कुटुंबाबरोबर पहिल्यांदा इथे आले ना तेव्हाची आठवण करून देत होता. त्यावेळी मी खिडकीजवळ बसले होते. माझ्याजवळ आजी होती. आई म्हणजे माईची सोबत होती. आता मात्र मी एकटीच न रडता माझे हुंदके गिळत बाहेर बघत होते, कारण माझ्या माहेरचा उद्धार ऐकण्यापेक्षा गप्प राहणं मला जास्त पसंत होतं. आम्ही माझ्या घरापासून बरंच दूर आल्यावर हे धनाजीरावांना म्हणाले, बाबा रस्त्यात थांबून मी थोडी मजा करू का? तसे धनाजी निंबाळकर त्यांनी सोबत आणलेली दारूची बाटली तोंडाला लावत म्हणाले, नको प्रताप, अजून गुरुजींच्या पूजा व्हायच्या आहेत. आणि त्या सफेद डोळ्याच्या भूताला जरा जरी संशय आला ना की तू मागचं फूल हुंगलंयस तर आपल्यावर मोठा बाका प्रसंग ओढवेल. त्यापेक्षा तू जरा धीर धर. एकदा का त्या 6 पूजा आटोपल्या की ही 2-3 दिवस रिकामी बसणार आहे, तेव्हा मजा कर. अरे तू रस्त्यात काही गडबड करू नये म्हणून तर गुरुजींनी मुद्दाम मला तुझ्याबरोबर पाठवलंय. आणि हे सगळं ऐकून त्या दोघांचं दारू पिणं बघून मी फार घाबरले होते. माझं मन शांत आणि स्थिर राहण्यासाठी मी मनातल्या मनात डोळे मिटून प्रार्थना करायला लागले. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नमा. ही प्रार्थना म्हणताना माझ्या डोळ्यातनं अनिवार्य अश्रुधारा वाहायला लागल्या होत्या. आमची मोटार जेव्हा त्या फाटकातनं आत आली त्यावेळी मला मी प्रथमच आमच्या मंडळींबरोबर इथे आले होते त्यावेळीची फार आठवण आली. आज पहिल्यांदा अशी एकटी मी ह्या परक्या घरात आले होते. त्यामुळे नेहमी घरच्यांना सोबत घेऊन राहणाऱ्या मला हा एकटेपणा फार जाणवला होता. आम्ही त्या दिवाणखान्यात पोचलो तेव्हा दिवाणखान्यात गुरुजी, रेवती काकू, भानुमती काकू आणि छोटे वसंत बसलेले होते. जणू त्यांना आम्ही आता पोचणार हे माहीतच असावं. मी आत येताना बघितलं तो बाहेर मोडलेला मंडप आता नव्हता तिथे. तिथे आता फुलाच्या कुंड्या ठेवल्या होत्या. आम्ही आत आल्याबरोबर हे हुश्य करून खुर्चीत बसत म्हणाले, काय चिवट माणसं होती आई. सारखी त्या भिक्कार घरात मला आणि बाबांना राहायचा आग्रह करत होती. हे ऐकून मला त्यांचा भयंकर राग आला होता. मोटारीत सुद्धा हे केदार काकांचं कंबरडं मोडायची भाषा बोलत होते आणि आता इथे हे असं बोलतायत. मी माझं भान हरपून एकदम रागानं म्हणाले, हे बघा आमची माणसं चिवट नाही आहेत. त्यांना दुसऱ्यांशी कसं वागावं याचे रीतिरिवाज चांगले माहिती आहेत. आणि परमेश्वरा ते उठले आणि एक सणसणीत माझ्या थोबाडीत ठेवून देत म्हणाले, कुत्रे, जर तू मला पुन्हा उलट उत्तर दिलंस ना मी तुला चिरीन आणि या भिंतीत गाडून टाकीन. मी तिथेच हुंदके देऊन रडत असताना गुरुजी म्हणाले, तुम्ही सगळ्यांनी आता हिच्याबरोबर जरा नीट वागा. त्या सगळ्या पूजा आईनी स्वखुशीनं करायला हव्यात. जरा सांभाळून वागा. मला तेव्हाच जाणवलं की ही माणसं आता माझ्यासमोर काही न लपवता उघड उघड असं काहीतरी पूजेचं बोलतायत आणि त्या पूजा आम्ही स्वखुशीनं करायच्या आहेत. मी त्या क्षणी ठरवलं की जर या लोकांनी मला पुन्हा त्रास दिला तर त्यांच्या त्या पूजाच करायच्या नाहीत. मला या लोकांचा विलक्षण राग आला होता. आजपर्यंत माझ्या घरी माझ्यावर कोणी हात उठवला नव्हता आणि ह्यांनी आल्या आल्या मला मारलेलं होतं. मी हे सगळं बाबांना सांगणार होते. मी रडत असताना रेवती काकू एकदम माझ्यावर खेकसल्या, अगं भावाने तुझं रडणं बंद कर आणि जा वरच्या खोलीत. मी डोळे पुसत म्हणाले, काकू आम्ही राहिलो होतो त्याच खोलीत का? तशी ती भानुमती काकू एकदम किंचाळली, म्हणाली, ई रेवती तुला ती काकू म्हणतीये. ए मेले, आम्ही अजून काही तुझ्या आईसारख्या काकू नाही झालेलो. तू आम्हाला नावाने हाक मार, शी काकू म्हणे. रेवती काकू एकदम म्हणाल्या, भानू तू जरा गप्प राहा. मला म्हणाल्या, तू वरच्या खोलीत जा, आंघोळ करून घे, नंतर विमल तुझं जेवणाचं ताट तिथेच आणेल.
नंतर मी आमची जेवणं आटोपली ना की तुला सगळं येऊन सांगेन. आणि मी माझ्या खोलीत आले. त्या शांत खोलीत मला एकदम भयंकर एकटं एकटं वाटून माझ्या पोटातच खड्डा पडला. देवा, ते इथलं सगळं ऐश्वर्य तसंच होतं, फक्त मी इथे फार एकटी होते आणि मला अचानक वाटायला लागलं की मी इथे या परक्या लोकात का आली आहे. पण त्या प्रश्नाचं उत्तर मला फक्त माझ्या अश्रूंनी दिलं. मला सगळ्यात फार भीती वाटली होती ती ह्या गोष्टीची की पूर्वी फार अगत्यानं वागणारी ही निंबाळकर मंडळी आता मात्र माझ्याशी अगदी अरेरावीनं वागत होती. माझ्यावर हात उचलण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. हे आत्ताच सुरू झालं, मग पुढे माझं काय होणार आहे. मी आत आल्यावर अगोदर आंघोळ करून माझे कपडे बदलले, तेव्हा मला जरा बरं वाटलं होतं. थोड्या वेळानं विमल माझं जेवण घेऊन आली. खरं तर मला फार भूक लागली होती. येताना धनाजीरावांनी आणि ह्यांनी करंडीतून काही खायला आणलं होतं, पण त्या दारूच्या वासानं मला काही ते घशाखाली उतरलेलं नव्हतं. मी बाबांना ही मंडळी दारूसुद्धा घेतात हे सांगायचं ठरवलेलंच होतं. मी नंतर त्या टेबलावरच्या ताटात बघितलं तर त्यात पुरणपोळ्या, कटाची आमटी, भेंड्याची भाजी, वरण भात, तिखट भजी, अननसाच्या मोरांब्याची आणि दह्याची वाटी होती. पापड, चटणी, लिंबाचं लोणचं सुद्धा होतं. मी ते ताट पुढे ओढलं, ताटाला नमस्कार केला, भरपूर जेवले आणि तोंड धुवून जरा बसले होते तेव्हाच सासूबाई आल्या. आल्या आल्या मला विचारलं, काय गं, जेवलीस का. मी डोकं हलवल्यावर त्या म्हणाल्या, आता मी तुला काय सांगतेय ना ते नीट ऐक. हे बघ, आमचं निंबाळकर घराणं फार जुनं आहे. आता आमची जुनी हवेली आहे ना, तीच खरी आमच्या पूर्वजांची वास्तू. त्या हवेलीच्या खाली 64 योगिनींचं मंदिर आहे. काय गं, तुला 64 योगिनींबद्दल काही माहिती आहे का. तसं मला एकदम आठवलं की एकदा बाबांनी अंगणात फणस कापला होता, त्यावेळी केदार काकासुद्धा तिथे होते. तेव्हा गरे खाताना तिथे असा देवदेवतांचा विषय निघाला होता आणि त्यावेळी माझे बाबा म्हणाले होते की तू काही म्हण केदार, आपल्या ब्राह्मण जातीत आणि हिंदू संस्कृतीतच सगळ्या जातींपेक्षा जास्त देवदेवता आहेत. अरे 33 कोटी देवता आहेत. आणि केदार काका हसत हसत म्हणाले, खरं सांगतोयस तू शंभू. अरे त्या प्रत्येक देवाची रोज पूजा करायची म्हटलं तर उभा जन्म माणसाला पुरणार नाही. मला सांग शंभू, तुला त्या 64 योगिनींबद्दल काही माहिती आहे का रे. बाबा म्हणाले, मी त्या 64 योगिनींबद्दल एकदा ऐकलं होतं, पण त्यांच्याबद्दल मला विशेष असं काही माहिती नाही रे. केदार काका सांगायला लागले की अरे या सगळ्या योगिनी देवता अघोरी गौण देवता आहेत. अशा या तांत्रिक देवतांच्या हातून मृत्यू, संहार, जादूटोणा उद्भवतो. या तांत्रिक देवता असल्यामुळे त्यांची समूह मंदिरं निर्जन स्थळी किंवा एखाद्या निर्मनुष्य टेकडीवर पर्वताच्या गुहेत असतात आणि ह्यांचे पूजाविधी फक्त अघोरी साधूंनाच माहिती आहेत. आजी म्हणाली त्यावेळी की केदार, त्या मृत्यू देवतेबद्दल मुलांसमोर काही बोलू नको रे, ते मेलं ऐकायला सुद्धा कसं तरी वाटतंय. आणि तो 64 योगिनींचा विषय तिथे थांबला. आत्ता मला सासूबाई त्या योगिनींबद्दल माहिती आहे का असं विचारत होत्या. आता ह्यांना ते केदार काकांचं पुराण कोण सांगणार, म्हणून मी सरळ म्हणाले, मला नाही त्यांच्याबद्दल काय माहिती. तशा त्या पुढे म्हणाल्या, मरू दे ग, मला सुद्धा त्यांच्याबद्दल काही माहिती नाही, पण त्या योगिनींचं फार जुनं मंदिर त्या आमच्या जुन्या हवेलीच्या खाली आहे. मी मूर्खासारखी पटकन म्हणाले की आय्या, तुमच्या हवेलीच्या खाली ते मंदिर आहे, पण तुम्हाला ते योगिनींबद्दल काहीच माहिती नाही. तशा सासूबाई एकदम रागावल्या आणि म्हणाल्या, हाच तुझा चौकस स्वभाव आहे ना, हा आम्हाला आवडत नाही. हे बघ, तुला इथे कोणी काही म्हटलं किंवा सांगितलं की ते तू खाली मान घालून ऐकायचंयस. विनाकारण काही विचारत घोळ घालत बसायचं नाही. ते आमच्या प्रतापला आणि आम्हाला आवडत नाही. मग त्याच्यावर मी सुद्धा त्यांना ऐकवलं. म्हटलं, मग सासूबाई, तुम्ही सुद्धा कोणी माझ्या घराबद्दल काही बाई बोलायचं नाही, मला ते ऐकवत नाही. त्या एकदम बरं म्हणाल्या आणि पुढे म्हणाल्या, मी काय सांगत होते तुला ते ऐक. तर तुला आता उद्यापासनं रोज त्या मंदिरात जाऊन त्या योगिनींच्या 6 पूजा कराव्या लागतील. आम्ही सगळेजण तुझ्याबरोबर असूच म्हणा, पण हे बघ, तू त्या पूजेबद्दल किंवा इथल्या कुठल्या गोष्टीबद्दल, विशेषतः
त्या योगिनी मंदिराबद्दल इथल्या कुठल्याही नोकराणीशी बोलायचं नाही. आणि त्या एकदम लाडीकपणे म्हणाल्या, हे बघ सुनबाई, आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे हो, या सगळ्या पूजा तू नीट केल्यास ना की दिवाळीनंतर तुझ्या सगळ्या कुटुंबाला इथे या हवेलीत राहायला बोलवायचं. मी अत्यानंदानं उठत म्हणाले, खरं म्हणताय सासूबाई? त्यांनी मान डोलवली आणि मी त्यांना म्हणाले, मग तुम्ही माई, दादूबाबा, केदार काका, काकूंना सुद्धा आणणार का? त्यांनी हसत मान हलवली. मी आनंदानं म्हणाले, म्हणजे सासूबाई, मग आमच्या जाईजुई पांढऱ्या हिरव्याला सुद्धा आणणार? त्या हसत म्हणाल्या, हो तर. आणि आमच्या दुर्गा गौरीला? त्या गंभीरपणे म्हणाल्या, आता ह्या कोण? मी म्हणाले, आमच्या 2 गायी. तशा त्या हसत म्हणाल्या, असं होय, मग आपण त्यांना सुद्धा आणू. हां, हे बघ, तुझ्या लग्नाचा मंडप होता ना, तिथेच आपण त्यांच्यासाठी गोठा बांधू. मी म्हणाले, सासूबाई तुम्ही किती चांगले आहात. अहो, माझं घर माझ्याशिवाय आणि मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. माझी आई तर सारखी रडत असते आणि आजी. सासूबाई कंटाळल्या आणि म्हणाले, आता पुरे गते. हे बघ सुनबाई, आम्ही तुझ्यासाठी एवढं करणार तर तू सुद्धा आमच्यासाठी काहीतरी करायला हवं ना. मी विचारलं, मग मी काय करू सासूबाई? त्या म्हणाल्या, अगं तू काही करायची गरज नाही, सगळं आम्ही करणार. फक्त तू इथल्या त्या सगळ्या पूजा गुरुजी सांगतील तशा व्यवस्थित करायच्या आणि त्याबद्दल कोणाशी काही बोलायचं नाही. तू शपथ घे तुझ्या आईबाबाची आणि आजीची की इथल्या कुठल्याच पूजेबद्दल तू कोणाही नोकराणीशी बोलणार नाहीस. मी शपथ घेतली. शपथ घेतल्यावर त्या म्हणाल्या, आणि हो मी विसरले, तू आता इथं राहायचं नाही आहेस. आता भानू येईल तेव्हा मी तुला तुझ्या जुन्या हवेलीत घेऊन जाईन. आमच्या पूजा होईपर्यंत तू तिथे राहायचं आहे. मी घाबरले आणि म्हणाले, अहो मी एकटी त्या हवेलीत राहणार? त्या म्हणाल्या, नाही ग, तुझ्या शेजारच्या खोलीत पारुल राहील. पण हे बघ, तू तिच्याशी जेवढ्या तेवढ्या पुरतं बोलायचं. आमच्याकडे नोकराशी जास्त बोलायची पद्धत नाही, कारण नंतर त्या डोक्यावर बसतात. आणि हे बघ, आमचे गुरुजी ह्याच हवेलीत राहतात, तेव्हा तुला घाबरायचं कारण नाही. तेवढ्यात भानुमतीबाई तिथे आल्या आणि आल्या आल्या म्हणाल्या, हिला सगळं सांगितलंस ना ग रेवती? सासूबाई उठल्या आणि म्हणाल्या, हो, पण तुला काय इतका उशीर झाला? चल आता निघूया. खरं तर भानू, त्या हवेलीत जायला मला भीती वाटते ग, पण आता जावंच लागणार. तिथे गुरुजींनी सगळं व्यवस्थित केलं आहे म्हणा. आणि आम्ही माझ्या त्या खोलीतनं बाहेर पडलेलो होतो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित सोनसळी ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.